हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सफन्या 1:14-18 सफन्या 1:14. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे, तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस तिथे मी तुम्हाला म्हणत आहे. वचन 15. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वस्ताचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अंधाराचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. वचन 16. तटबंदीच्या नगराविरुद्ध व उंच उंचाविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे. वचन 17. मी माणसावर संकट आणले, ते अंधारासारखे सारखे, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त भूमीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे व्यक्ती. वचन 18. परमेश्वराच्या क्रोधादिवशी त्यांच्या सोन्यामध्ये त्यांचा बचाव होणार नाही. त्यांच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होतील, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करेल आणि तोही एकाएकी करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन की संदीपा, परमेश्वराचा मोठा दिवस समीप आलेला आहे. परमेश्वराचा दिवस सूड घेण्याचा दिवस आहे. आता बायबलद्वारे आपण पाहू की हा जो परमेश्वराचा एक दिवस येणार आहे, तो नक्की कसला दिवस आहे, त्या दिवशी काय घडणार आहे, त्या दिवशी काय होणार आहे. एक महाभयंकर तो दिवस आहे. बायबल तर या दिवसाबाबतीत बऱ्याच गोष्टी सांगते. बायबलमध्ये या दिवसाबाबतीत बऱ्याच गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की ज्या दिवशी प्रभू येशू येणार, जो शेवटचा दिवस या पृथ्वीवरला असणार, त्या दिवशी बऱ्याच काही घटना घडणार आहेत. ते एका दिवसात भरपूर काही घडून जाणार आहे. तो एक प्रसिद्ध दिवस आणि एक महान दिवस असणार. हा दिवस बायबल सांगते तो कशा प्रकारचा दिवस आहे, त्या दिवशी काय काय घडणार आहे, त्या बाबतीत आपण बायबलद्वारे पाहू की परमेश्वर पित्याने हा नेमलेला एक दिवस आहे. प्रेषित 17:31 त्याने असा एक दिवस नेमून ठेवलेला आहे. तो मात्र आपल्या नेमिलेल्या पुरुषाद्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो संपूर्ण जगाचा न्याय निवाडा करील. हा एक दिवस नेमला गेलेला आहे. या दिवसाची नेमणूक अगोदरच करण्यात आलेली आहे. या दिवसाचा ठराव झालेला आहे. त्या दिवशी काय काय होणार हे सुद्धा लिहिलं गेलेलं आहे, ठरलेलं आहे की हा दिवस नेमलेला आहे. अमुक वेळेवर हा दिवस येणार आहे आणि त्या दिवसात अमुक अमुक गोष्टी घडणार आहेत. हे सर्व बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणून एक असा दिवस आहे जो परमेश्वराने नेमून ठेवलेला आहे, जो दिवस खास दिवस म्हटलेला आहे. बायबल तसं ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये तो एक प्रसिद्ध आणि एक महान दिवस असणार. प्रसिद्ध आणि महान दिवस प्रेषित 2:20 परमेश्वराचा महान आणि प्रसिद्ध दिवस. या दिवसाची नेमणूक झालेली आहे, ठराव झालेले आहे आणि तो दिवस लवकर येते बायबल सांगते. आणि त्या एका दिवसात इतक्या साऱ्या गोष्टी घडणार आहेत, इतक्या गोष्टी घडणार की आपण विचार पण करू शकत नाही. त्या दिवशी फक्त परमेश्वराचं राज्य चालेल. त्या दिवशी फक्त परमेश्वर आपलं काम करेल. तेव्हा परमेश्वरापुढे कोणाचं काही चालणार नाही, ना माणसाचे ना सैतानाचे. तो संपूर्ण दिवस परमेश्वर पिता आपला सूड उगवणार आहे. त्या दिवशी भयानक घटना घडणार आहे, त्या दिवशी भयानक गोष्टी घडणार आहेत. बायबल तर शिकवते. सफन्या काय म्हणतो, तो दिवस अंधकाराचा आहे, तो दिवस संकटाचा दिवस आहे, तो दिवस उदास राहण्याचा दिवस आहे, तो दिवस अभ्राचा दिवस आहे. अभ्र पसरणार. त्या दिवशी मात्र क्लेश होणार, त्या दिवशी दुःख होणार, आक्रोश करणार, लोक ओरडणार. त्या दिवशी कोणी आपला बचाव सोन्या रुपयाने किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूने आपला बचाव करू शकत नाही. तो एक भयंकर दिवस आहे. तो एक मात्र सूड घेण्याचा दिवस आहे.
हजारो वर्षा अगोदर नेमून ठेवलेले परमेश्वर पित्याने, आणि त्या दिवशी जे होणार ते होणारच, ती कोणीच बदलू शकत नाही असा एक दिवस परमेश्वर पित्याने नेमलेला आहे. तर आपण पाहू तो दिवस कसा असणार आणि त्या दिवसात काय काय नक्की होणार आहे ते. आणि तो एक भयंकर दिवस आहे ज्या दिवशी प्रभू येशू जगाचा न्याय निवाडा तर करणार, परंतु तो दिवस साधारण दिवस मिळत नाही. तर त्या दिवशी कोणकोणत्या घटना घडतील? बायबल सांगते सर्वात मुख्य गोष्ट, तो दिवस देवाच्या क्रोधाचा दिवस आहे, संतापाचा. त्या दिवशी देवाचा क्रोध भडकेल. इतका क्रोध की कधी इतका क्रोध भडकला नव्हता, इतका क्रोध त्या दिवशी देवाचा भडकेल. कारण पापी लोकांच्या पापामुळे, त्यांच्या दुष्कृत्यामुळे आणि वाईट कर्मामुळे परमेश्वराचा संताप पेटलेला आहे आणि तो विझवायचा नाही, तो शांत व्हायचा नाही. तेव्हा देवाचा क्रोध अधिक पेटला जाईल पापी जनावर. तो क्रोधाचा दिवस आणि संतापाचा दिवस आहे. वचन काय सांगते पहा, त्या दिवशी सपन्या 2:2-3 निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल, त्यापूर्वी ताल्यावर या. देशातील सर्व नम्रजनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यानो त्याचा आश्रय करा. धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टी आड होतील. बघा, हा क्रोध दिवस आहे, भुशाप्रमाणे उडून जाणारा दिवस आहे. आणि देवाचा क्रोध दिवस येण्याच्या अगोदर बायबल सांगते ताल्यावर या. काय सांगते वचन? ताल्यावर या, नियंत्रणामध्ये या, प्रार्थनेत राहा, वचनात राहा, धार्मिकतेत चाला. आणि इकडे वचन काय सांगते बघा, देशातले जे नम्र जण आहेत, जे न्यायानुसार चालत आहे, धार्मिकतेत वाढत आहे, वचन सांगते अगदी तुम्ही धार्मिकता बनवा, धार्मिकता नम्रतेचे पालन करा, म्हणजे त्या दिवशी तुम्ही वाचतील. पवित्र लोकांना आणखी पवित्र बनायला सांगते बायबल, म्हणजे वाचतील त्या दिवशी. कारण पापी लोकांचा नाश त्या दिवशी ठरलेलाच आहे. आणि आपण जे प्रभूमध्ये आहोत त्या आपल्याला बायबल सांगते तुम्ही अधिक धार्मिकता आणि न्याय याचे अवलंबन करा, अधिक पवित्रतेत वाढा, म्हणजे त्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्ही वाचतील. कारण तो दिवस साधारण दिवस मिळत नाही. देवाचा क्रोध भडकेल त्या दिवशी. देव पिता अग्नीसारखा भडकेल आणि आपल्या संतापाने, आपल्या क्रोधाने सर्व लोकांना शासन करील परमेश्वर पिता. तो साधारण दिवस मिळत नाही, तो क्रोधाचा दिवस म्हटलेला आहे बायबल सांगते. तो महाभयंकर दिवस आहे. जे लोक पूर्ण पवित्रेत राहतील, पूर्ण रीतीने देवाचे नियम पाळतील, तेच लोक वाचू शकतील त्या दिवशी आणि स्वर्गात जाऊ शकतील. नाहीतर कोण पापी लोक तर नाहीच वाचणार, पण आपण 2 मांडवात असणार तर आपण पण नाही वाचणार. प्रार्थनेचा कंटाळा कमी करणं, अगदी जगामध्ये जीवन जगणार, पापात हवं तसं जीवन जगणार, त्या दिवशी वाचणार नाही. धार्मिक लोकांना पण बायबल सांगते उलट आणखीन पवित्र बना तर वाचतील कदाचित तुम्ही, गॅरंटी पण नाही. पूर्ण धार्मिकतेत वाढले तर वाचतील. कारण तो दिवस इतका महाभयंकर दिवस आहे की आपण विचार पण करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते तो क्रोधाचा दिवस आहे आणि तो दिवस येण्याच्या अगोदरच ताल्यावर या, अगोदर सुधरा, अगोदर परिवर्तन घडवा, तर तुम्ही वाचतील. नाहीतर कोणच वाचणार नाही. नाहीतर आपण वाचू शकत नाही जर आपण देवाचे नियम पूर्ण पाळले नाही तर. वचन सांगते यशा 13:9, तो दिवस रोष व तीव्र क्रोध याने दुःखकर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे. त्या दिवशी परमेश्वर पाप्यांचा, पापी लोकांचा नाश करील, त्यांना मारून टाकेल. तो दिवस तीव्र क्रोधाचा आणि दुःखकर दिवस आहे. त्या दिवशी देवाचा क्रोध भडकेल, तीव्र क्रोध, महाभयंकर क्रोध. तो दुःखकर दिवस असेल आणि त्या दिवशी प्रभू पापी लोकांचा, पापी लोकांचा नाश करील, त्यांना मारूनच टाकेल, सोडणार नाही. तो क्रोधाचा दिवस आहे बायबल सांगते. तो महाभयंकर दिवस आहे. प्रकटीकरण 6:17, क्रोधाचा मोठा दिवस आलेला आहे आणि कोणाच्या टिकाव धरवेल. तो दिवस क्रोधाचा आहे आणि कोण टिकेल
कोणाचा टिकाव लागेल त्या दिवशी देवाकडे? देवाला कोणाची हिंमत होईल देवाला सांगायची, देवा आम्हाला वाचवा, आम्हाला क्षमा कर, आम्ही आमचा पैसा देतो, दागिने देतो, घर देतो, जमीन देतो, अमुक देतो, तमुक देतो? देवपिता म्हणणार नाही. कोणाचा त्या दिवशी टिकाव लागणार नाही. इतका भयंकर दिवस आहे तो. हालेलुया, हालेलुया. तो उजाडीचा दिवस आहे. पृथ्वी उजाड करून टाकेल परमेश्वर पिता, पृथ्वीचा नाश करून टाकेल देव पिता. कारण देवाचा क्रोध भडकणार आहे त्या एका दिवशी. आज मनुष्य बघा पाप करतो, पापमय जीवन जगतो, वाईट जीवन जगतो, हवं तसं जीवन जगतो, मोज मजा, खाणे पिणे, नाच तमाशा, जसं मनाला वाटते तशा प्रकारे, पण देवाला वेळ देत नाही. उलट मनुष्य आता प्रार्थनेतून कमी व्हायला लागलेलं आहे. वाढवायचं तर येशू येण्याची वेळ झाली, आता प्रार्थना वाढवायला पाहिजे की कमी करायला पाहिजे? मनुष्याने कमी करायला लावले, कारण मनुष्य अधिक जगात उतरत चाललेला आहे. आणि असं करणार तर त्या दिवशी टिकाव लागणार नाही. हा दिवस जवळ आलेला आहे. लक्षात ठेवा, परमेश्वरामध्ये वाढा. त्या दिवशी प्रभू पुढे कोणच टिकणार नाही, कोणाचा टिकाव लागणार नाही. इतका भयंकर तो दिवस आहे. काय सांगणार परमेश्वर? बोलायची तरी हिंमत होईल कधी पुढे? थरथर कापणार, हिंमत बनवणार नाही त्या दिवशी परमेश्वर पुढे बोलायची, घाबरणार. कारण तो महाभयंकर दिवस आहे. देव क्रोधाने पेटणार आणि उतरणार. तर मनुष्य पापात जीवन जगत आहे, पाप वाढवत चाललेले आणि शेवटच्या दिवशी देवाचा राग तयार होणार. आणि एखादी व्यक्तीच्या बाबतीत आपण पाहतो, काही वेळा थोडं थोडं बोलतात आपण त्याला, किंवा काहीतरी त्रास राहणार, तो हलवलं थोडं थोडं, पण एकदा काही त्याला राग आला की मग अनेक दिवसाचं, अनेक महिन्याचं, वर्षाचं एका दिवशी ओकून टाकणार. मग मात्र त्याच्या रागावर नियंत्रण नसते, त्याच्या क्रोधावर नियंत्रण नसते. मग सर्व दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा व्यास तो एका दिवशी काढतो. परमेश्वर पिता या क्रोधाच्या दिवशी सर्व राग काढणार आहे. मनुष्य पापात जीवन जगत आहे, वाईटात जीवन जगत आहे, परमेश्वराचे नियम पाळत नाही, प्रभूच्या आज्ञा पाळत नाही, आणि म्हणून तो देवाच्या क्रोधाचा दिवस आहे. देव त्या दिवशी कोणाची गय करणार नाही, कोणाची पर्वा करणार नाही. विचार करा, आपल्या त्या दिवशी आपलं काय होईल? आपण जर पापात आहोत, नाशात आहोत, चुकात आहोत, तर काय वाटतंय? त्या दिवशी आपल्याला टिकाव लागेल का? किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा. मी कुठे आहे? मी परमेश्वराचे नियम खरोखर पाळत आहे का? खरोखर मी पूर्ण रीतीने धार्मिकतेमध्ये जीवन जगत आहे का? जर असणार तर त्या दिवशी नक्की आपल्याला निभाव लागणार. परंतु जर आपण पापाच्या बंधनात आहोत तर त्या दिवशी कोणाच टिकणार नाही. हालेलुया. अचानक घडणार. पण सकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी काय घडलं माहितीये ना आपल्याला? सकाळच्या वेळी किती पाऊस, विजा, गडगडाट ना, भयंकर वादळ सुटलं होतं. अचानक, ना कोणाला कल्पना, ना कोणाला त्याची जाणीव. अचानक ही घटना घडली गेली, कोणाला त्याची कल्पना पण नाही. आणि अचानक इतक्या विजा चमकत होते, इतके गडगडाट होत होते, आणि इतकं वारं सुटले होते, इतकं वादळ सुटलेलं होतं की अनेक लोक तर घाबरून आणि गोंधळून सुद्धा गेले असते. अचानक तसा हा प्रभूचा दिवस अचानक येणार आहे, ज्या दिवशी देवाचा क्रोध प्रकट होणार आहे आणि देव पिता कोणाचीच गय करणार नाही. परमेश्वर पिता कोणाची पर्वा करणार नाही. जे पूर्ण धार्मिकतेत आहे त्यांनाच देव वाचवेल, बाकी कोणाला वाचवणार नाही. पुढे बायबल काय सांगते? हा क्रोधाचा दिवस आहे. पुढे तो दिवस कसा असणार? अंधकाराचा दिवस. त्या दिवशी प्रकाश नसणार, त्या दिवशी उजेड नसणार, तो अंधकाराचा दिवस असणार. अंधकारात लोक चाचपडणार, इकडे तिकडे मात्र चाचपडत राहणार, शोधत राहणार, एकमेकाला अडखळून पडणार. तो अंधकाराचा दिवस आहे. जकर्या 14:7 बायबल सांगते त्या दिवशी प्रकाश नसणार, तर त्या दिवशी मात्र अंधकार असणार. आणि त्या दिवशी असे होईल की प्रकाश असणार नाही, प्रकाश समान ज्योती विरघळून जातील. तो एक विशेष दिवस होईल, तो परमेश्वरालाच ठाऊक. तो ना धड दिवस ना धड रात्र असे होईल, आणि संध्याकाळी मात्र प्रकाश होईल. तो दिवस ना नीट दिवस असणार, ना नीट रात्र असणार. तो एक विशेष दिवस असणार, ज्या दिवशी प्रभू येशू बायबल सांगते या जैतुनाच्या डोंगरावर उतरणार. तो शेवटचा दिवस असणार,
त्या दिवशी अगदी प्रकाशाच्या ज्योती सुद्धा विरघळून जाणार, विटलून जाणार. ना सूर्य राहणार, ना चंद्र राहणार. सूर्य, चंद्र, आकाशातले तारे सर्व गळून पडणार आहेत, सर्व काले पडणार आहेत. कोणीच प्रकाश देणार नाही. आणि अशा वेळी प्रभू येशू येईल. अगदी पूर्ण अंधकार असेल तेव्हा लोक एकमेकाला शोधतील. तो दिवस काळोखाचा, अंधकाराचा दिवस ना दिवस ना धड रात्र असणार. तो एक विशेष दिवस असणार बायबल सांगते. आणि त्या दिवशी पूर्ण अंधकार पसरणार. वचन सांगते की मात्र आमोसच्या पुस्तकामध्ये 5 अध्यायामध्ये बायबल सांगते 18 ते 20 वचनापर्यंत परमेश्वराचा दिवस यावा अशी जी इच्छा बाळगता त्या धिक्कार असो. परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही काय इच्छा करता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे. एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तेव्हा त्याला अस्वल गाठीतो. तो घरात येऊन भिंतीला हात टेकितो, तो त्याला सर्प दंश करीतो. तसा हा प्रकार आहे. परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार. तो अगदी काळोखाचा असणार, त्यास मुलीत चमक नसणार असे नव्हे का? हा जो दिवस येणार आहे बायबल सांगते तो अंधकाराचा दिवस आहे. त्याच्यात प्रकाश नसणार. मनुष्याला सिंह साप गाठणार. मनुष्य स्वतःचा नाश करून घेणार, कारण त्या दिवशी मनुष्य वाचणार नाही. मनुष्यावर मोठमोठ्या आपत्ती कोसळल्या जाणार, संकटे कोसळली जाणार. जे पापात जीवन जगतात, जे परमेश्वराची पर्वा करत नाही, देवाच्या वचनाची पर्वा करत नाही, हवं तसं जीवन जगत आहे. खा प्या मोज मजा, पाप करणं, वाईट करणं, चुकीचं जीवन जगणं. कोणी आता देवाला महत्व देत नाही. लोक विचार करतात देव काय करणार? माझं सर्व चांगलं चालले ना, माझं सर्व बरं चालले ना, मला हवं तसं करेल. आता आपले दिवस आहे, हवं तसं बघा, मोज मजा करा. लक्षात ठेवा परमेश्वराचा दिवस येणार आहे तेव्हा कोणाचं काही चालणार नाही. देवापुढे कोणाची बोलायची हिंमत होणार नाही. आता तुमचे दिवस आहे, हवं तसं बघा, पण लक्षात ठेवा देवाचा दिवस येणार आहे, त्या दिवशी काय कराल? हालेलुया, हालेलुया. वचन सांगते उपदेशक 12:1 हे तरुण आपल्या तारुण्यात, आपल्या दिवसात, आपल्या जीवनात हवं तसं तू वाग. तुला वाटते ना वाग, पण लक्षात ठेव तू आता या दिवसात असं वागतोस, पण अशी वर्ष येणार आहे ज्यात तुला सुख नाही असं तू म्हणशील. म्हणून आताचा दिवस सांभाळ. आताच्या दिवसात परमेश्वरासाठी वेळ काढ, परमेश्वराची आराधना कर, प्रभूची प्रार्थना कर. म्हणजे ज्या दिवशी प्रभू येईल त्या दिवशी प्रभू आपला बचाव करेल. प्रभू म्हणणार तुम्हाला मी दिवस दिले, महिने दिले, वर्ष दिले, त्या दिवसात तुम्ही मला शरण आले, मग आता माझ्या दिवशी मी तुम्हाला वाचवतो. पण मी तुम्हाला दिवस आणि महिने वर्ष दिले, पण त्या दिवसात तुम्ही पाप वाईट केलं, माझ्याकडे वळले नाही. आता माझ्या दिवसात मी माझ्या मनासारखं करेन, मी तुम्हाला वाचवणार नाही. देवाचा एक दिवस आहे, लक्षात ठेवा. देव त्या दिवशी कोणाची गाय करणार नाही. म्हणून आता जर आपल्या हातात हे दिवस आहे तर आताच परमेश्वराला शरण या, आताच प्रभूचा धावा करा, प्रभूची सेवा करा. म्हणजे प्रभूच्या दिवशी प्रभू आपली पर्वा करेल. हालेलुया. कारण तो महाभयंकर दिवस आहे. बायबल सांगते त्या दिवसात अंधकार असणार. तो दिवस पूर्ण अंधकाराचा आणि काळोखाचा दिवस असणार. वचन काय सांगते पहा. हालेलुया, हालेलुया. की त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकणार आणि परमेश्वर पिता त्या दिवशी कोणाची पण मात्र गय करणार नाही. वचन सांगते योएल 2:1-2 वचन. सियोनात करुणा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतात नोबत वाजवा. देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे. तो येऊन ठेपला आहे. अंधाराचा व उदासीनतेचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातीचा प्रकाश पसरतो, तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. पूर्वी कधी तसा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यान पिढ्या असा कधी होणार नाही. बायबल काय सांगते पहा की परमेश्वर पिता येत आहे आणि तो अंधकाराचा दिवस आहे. आणि अशा वेळी एक प्रभातीचा प्रकाश पसरणार, एक महान व बलवान राष्ट्र येते.
आणि हा परमेश्वर पिता येणार. प्रभू येशू आपल्या शिष्यांसह आपल्या सैन्यासह येणार आणि मात्र संपूर्ण जगाचा न्यायनाट करणार आणि आपल्या लोकांना सार्वकालिक प्रकाशामध्ये घेऊन जाणार आणि पृथ्वीचा अंधकाराच्या द्वारे नाश करणार. पृथ्वी नष्ट करून टाकणार. तो अंधकाराचा दिवस आहे. प्रभू प्रकाश आहे असा प्रकाश जो आपल्या प्रकाशात आपल्या लोकांना घेऊन जाईल, पण पृथ्वीला अंधकाराने ग्रासून टाकेल, नष्ट करून टाकेल. त्या दिवशी लोक इकडे तिकडे फिरतील, प्रकाश शोधतील, पण प्रकाश त्यांना आढळणार नाही. अशी स्थिती बनेल माणसाची. तो अंधकाराचा दिवस आहे. बायबल सांगते उदासीनाचा दिवस आहे. सुख नाही, शांती नाही, आनंद नाही असा तो दिवस असणार. म्हणजे अस्वस्थपणा, भीती, निराशा, वेदना, दुःख, क्लेश, आपत्ती, पीडा याचा तो दिवस असणार. मनुष्य ओरडणार, आक्रोश करणार, वेदना सहन करणार, कोणी कोणाची पर्वा करणार नाही. अशा गोष्टी त्या दिवशी घडणार. म्हणून आत्ताच वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची, कारण तो अंधकाराचा दिवस आहे. त्या दिवशी उजेड नसणार, प्रकाश नसणार, तर त्या दिवशी अंधकार असणार. बायबल सांगते तो भट्टीसारखा तप्त दिवस असणार. भट्टीसारखा. आपल्याला ठाऊक आहे जेव्हा विटा बनवल्या जातात माती भुसापासून ज्या विटा बनवल्या जातात, विटा बनवल्यानंतर त्या विटीला मात्र विटीची भट्टी तयार केली जाते. त्याच्यामध्ये आग तयार केली जाते त्या विटा भाजण्यासाठी आणि ती भट्टी तप्त केली जाते, गरम केली जाते आणि त्याच्यामध्ये त्या विटा भाजून निघतात. तशा प्रकारे बायबल सांगते तो दिवस मात्र भट्टीसारखा, तप्त भट्टीसारखा दिवस असणार. पृथ्वीमध्ये आग तयार होणार, गरमी तयार होणार, पृथ्वी तत्व तप्त होणार, पृथ्वीतले वस्तू वितळून जातील. अगदी बर्फ सुद्धा दिसणार नाही, बर्फाचे डोंगर पण वितळतील. संपूर्ण पृथ्वीत अग्नी तयार होणार, पृथ्वीतल्या वस्तू गरम होणार, मनुष्य पृथ्वीवर उभा सुद्धा राहू शकणार नाही. इतकी गरमी तयार होणार, मात्र इतकी अग्नी तयार होणार की या अग्नीने मनुष्य करपून मरतील, वाळून सुकून जाऊन मरतील, नष्ट होतील या गरमीच्या द्वारे. कारण तो तप्त भट्टीसारखा दिवस असणार. बायबल सांगते एक उष्णता बाहेर पडणार या पृथ्वीतून, अग्नी बाहेर पडणार, मनुष्य पृथ्वीवर उभा पण बसू पण काहीच करू शकणार नाही. इतकी अग्नी या पृथ्वीत निर्माण होणार. हालेलुया. काय सांगते पहा बायबल, तो तप्त भट्टीसारखा दिवस असणार आणि त्या दिवशी परमेश्वर पिता कोणाची पण मात्र गय करणार नाही. तर परमेश्वर पिता त्या दिवशी सर्वस्वाचा मात्र नाश करणार. सर्वस्वाला परमेश्वर पिता त्या दिवशी नष्ट करून टाकणार. मल्लाकी 4:1 वचन सांगते पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येते. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यात जाळून टाकेल. त्यांचे मूल, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बायबल काय सांगते, तो तप्त भट्टीसारखा दिवस असणार. पृथ्वीमध्ये अग्नी निर्माण होणार, पृथ्वी तप्त होणार. जसं की पेत्राने म्हटल्याप्रमाणे पेत्राचे दुसरे पत्र 3:10 चोर येतो तसा प्रभूचा दिवस येणार आणि आकाश मोठा नाद करील. आकाशात मोठा नाद होईल आणि सृष्टी तत्व तप्त होऊन वितळतील. सृष्टी तत्व, सृष्टीमध्ये जे काही आहे हे सर्व वितळून जाईल. झाडे, पाने, प्राणी, पक्षी सर्व नष्ट होतील. मनुष्य सुद्धा भस्म होईल या अग्नीच्या द्वारे, या तप्त भट्टीच्या द्वारे जळून भस्म होईल. त्याचे मूल, फांदी वगैरे माणसाचं काहीच राहणार नाही. सर्व प्रभू नष्ट करेल त्या दिवशी. तो अग्नीचा दिवस असणार. पृथ्वीमध्ये अग्निज्वाला भडकणार. म्हणूनच बघा पाप या पृथ्वीत इतकं वाढलंय की खालची पृथ्वीच्या खाली जी अग्नी आहे ती अग्नी आता वरती उतरत चाललेली आहे. खालची अग्नी पृथ्वीवर वरती उतरत चाललेली आहे, कारण पाप चालले पृथ्वीला दाबी. मनुष्यवरच्या दिवसात खालची अग्नी वरती उतरणार, संपूर्ण पृथ्वी अग्नी ग्रासणार. मात्र म्हणजे अग्नी या पृथ्वीला ग्रासून टाकणार, अग्नी या पृथ्वीला नष्ट करणार. इतका परमेश्वराचा क्रोध भडकणार आहे त्या दिवशी. सर्व सृष्टी तत्व तप्त होणार आहे. म्हणून पेत्राचे दुसरे पत्र
3:12 तिकडे पुन्हा पेत्र म्हणतो, वचन सांगते, त्या दिवसामुळे आकाश जळून लय्यात जाईल आणि सृष्टी तत्व तप्त होऊन वितळतील. आकाश पण जळून जाईल. जे आकाश आपल्याला दिसते, आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे, तारे, ग्रह आहेत, नक्षत्र सर्व जळून भस्म होतील आणि पृथ्वीतली तत्व सुद्धा तप्त होऊन नष्ट होतील. आकाश आणि पृथ्वी जळून जाणार, भस्म होणार. शेवटच्या दिवसात जो दिवस प्रभूने ठरवलेले आहे, त्या दिवशी पृथ्वी आणि आकाश अग्नीने भस्म होणार आहे. अग्निज्वाला प्रगट होणार आहे त्या दिवशी. म्हणवाचे सांगते, तो तप्त भट्टीसारखा दिवस आहे. देवाचा क्रोध इतका भडकणार आहे की देवाच्या तोंडून अग्नीच्या ज्वाला निघणार आहे. पृथ्वी भस्म करण्यासाठी, आकाश भस्म करण्यासाठी. विचार करा त्यावेळी काय टिकावं लागेल. विचार करा त्यावेळी मनुष्य काय करेल, कुठे पळेल, कुठे लपेल. कोणती जागा राहील का लपायला, पळ काढायला? कोणतीच नाही. देव पिता आकाश आणि पृथ्वी भस्म करून टाकील. आताच वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची, कारण तो महाभयंकर दिवस आहे. तो देवाचाच दिवस आहे. देवच त्याला अवधी करणार आहे. त्या दिवशी कोणाचंच काही चालणार नाही. म्हणून आता आपल्याकडे इतके दिवस आहेत, परमेश्वराकडे वळा, प्रभूच्या वचनाकडे, प्रभूच्या नियमाकडे वळा, ज्याद्वारे आपला उद्धार होईल. बायबल सांगते, तो विनाशाचा दिवस आहे. विनाश. त्यावेळी विनाश होणार, नाश होणार, बचाव नाही, नाश. वचन सांगते की योएल 1:15 की तो दिवस मात्र विनाशाचा दिवस आहे आणि त्या दिवशी मात्र विनाश येणार. हालेलुया. काय सांगते पावच, त्या दिवसाबद्दल हाय करा. भयंकर दिवस, परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. सर्व समर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे. हा कोणता दिवस आहे? विनाश, नाश करणारा दिवस. बचावाचा दिवस नाही. बायबल सांगते नाशाचा तो दिवस आहे. विनाश होणार त्या दिवशी. कोणी कोणाचा बचाव करू शकत नाही, कोणी कोणाचा उद्धार करू शकत नाही. एक नवरा आपल्या बायकोला पण त्या दिवशी वाचवू शकत नाही. एक बायको आपल्या नवऱ्याला पण वाचवू शकत नाही. आई वडील आपल्या मुलाला पण त्या दिवशी वाचवू शकत नाही. मुलं आपल्या आई वडिलाला पण वाचवू शकणार नाही. तो विनाशाचा दिवस आहे. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याच्या त्याचा नाश होणार आहे. विनाशाचा तो दिवस आहे. बायबल सांगते, मनवचन सांगते यशा 13:6, आक्रोश करा, परमेश्वराचा दिवस समीप आलेले आहे. सर्व समर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. वचन सांगते, आक्रोश करा, आरोली टोका, सर्व समर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. हा दिवस देवाचा नाश करण्याचा तो दिवस आहे. विनाश करण्याचा तो दिवस आहे आणि त्यावेळी कोणाचा टिकाव लागणार नाही, कोणाचाच बचाव होणार नाही. बायबल सांगते तो विनाशाचा दिवस आहे, तो नाश करण्याचा दिवस आहे. म्हणून आत्ताच बायबल सांगते ताल्यावर या, आत्ताच परमेश्वराकडे वळा, ज्याद्वारे आपण वाचविण्यात येणार, ज्याद्वारे आपला बचाव होणार. तर इर्म्या 30:7, हाय तो महादीन आहे, त्या समान दुसरा नाही. तो याकोबाचा क्लेशमय आहे, तरी त्याच्यातून त्याचा निभाव होईल. याकोबाचा क्लेशमय आहे, तरी त्याचा निभाव होईल. म्हणजे जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात, देवाचे नियम आज्ञा विधी पाळतात, तेच वाचतील, बाकी कोणच वाचणार नाही. तो एक महादीन आहे. वचन सांगते तो एक क्लेशमय दिवस आहे. त्याच्यासारखा दुसरा दिवस मिळतच नाही. तो एकच एक भयंकर दिवस आहे. असा एक दिवस देवाने नेमून ठेवलेले आहे आणि अशा या दिवशी परमेश्वर पिता आपलं काम करणार आहे, कार्य करणार आहे. म्हणून बायबल सांगते पेत्राच्या 2 पत्र 3:7, न्याय निवाडाचा आणि भक्तिहीन लोकांचा नाशाचा दिवस येईपर्यंत परमेश्वर पित्याने आकाश आणि पृथ्वी हल्लीचे राखून ठेवल्या. देवाने असा एक दिवस नेमलेला आहे जो न्याय निवाडा आणि भक्तिहीन लोकांचा नाश करण्याचा दिवस आहे. आणि त्यासाठी देवाने आता आकाश आणि पृथ्वी राखून ठेवल्या. आणि शेवटच्या दिवसात या अभक्तिमान लोक, म्हणजे प्रार्थना न करणारे किंवा प्रार्थनेच्या विरुद्ध वागणारे, प्रार्थना सोडणारे, असे लोक वचन सांगते त्यांचा नाश आकाश आणि पृथ्वी बरोबर होणार. जसे आकाश आणि पृथ्वी लय्यात जाणार, नष्ट होणार, त्याबरोबर ही भक्तिहीन लोक आहेत, भक्ती न करणारे, प्रार्थना न करणारे, परमेश्वराचे नियम न पाळणारे, ते आकाश पृथ्वी बरोबर नाश
नाश होणार. तो न्यायनिवाडाचा दिवस आहे. शेवटच्या त्या दिवशी न्याय होणार. प्रभूचे लोक प्रभू बरोबर जाणार, परंतु प्रभू विरुद्ध वागणारे लोकांचा नाश होणार. या पृथ्वीमध्ये जळणार, भस्म होणार. मग त्यांच्या आत्मे नरकात, अधोलोकात पीडा भोगण्यासाठी जाणार. अधोलोकात म्हणजे कुठे? गंधक अग्नीच्या सरोवरात ते पडले जाणार, जे अधोलोकापेक्षा भयंकर आहे. तिकडे पडणार ते युगासाठी पीडा भोगण्यासाठी. म्हणून वचन सांगते तो न्याय निवाडाचा आणि भक्तिहीन लोकांचा नाशाचा तो दिवस आहे. वचन सांगते की मात्र तो दिवस प्रकटीकरण 3:10 तो दिवस संपूर्ण जगाचा परीक्षा होण्याचा परीक्षा प्रसंगाचा दिवस आहे. तो दिवस कोणता आहे? संपूर्ण जगाचा परीक्षेचा प्रसंगाचा दिवस आहे. परीक्षा प्रसंग दिवस, परीक्षा होण्याचा दिवस. त्या दिवशी प्रत्येकाची परीक्षा होणार, प्रत्येकाची. आणि प्रभू म्हणतो तू जर माझे नियम पाळणार, माझी वचने पाळणार, माझ्यामध्ये दृढ राहणार, तर जो परीक्षा प्रसंग या जगावर येणार आहे त्या दिवशी मी तुला वाचवीन. पण तू जर माझे नियम पाळणार नाही, आज्ञा पाळणार नाही, तर तुझा पण नाश होणार. संपूर्ण जगाच्या परीक्षेचा प्रसंगाचा तो दिवस आहे. जगाची परीक्षा होणार. कोण पास, कोण नपास. जे पापात आहेत, वाईटात आहेत, ते नपास होतील. जे पवित्रतेत आहेत, ते पास होतील. जे पास होतील ते प्रभू बरोबर जातील. जे नपास होतील ते भस्म होतील. परीक्षेचा दिवस आहे तो. माणसाच्या कर्माचा, चांगली कृत्य, वाईट कर्म किंवा जी काही माणसाने कर्म केलेले आहेत त्याचा हिसाब द्यावा लागणार आहे माणसाला. तो परीक्षेचा दिवस आहे. मनुष्य पेपर सोडवणार आहे त्या दिवशी आपल्या कर्माचा. किती चांगली कृत्य केल्या, किती वाईट कृत्य केल्या, त्याच्या परीक्षेचा तो दिवस आहे. आणि त्यावेळी कोण पास, कोण नपास हे प्रभूलाच माहिती. प्रभू ठरवणार आणि त्या दिवशी निकाल लागणार. त्या दिवशी पेपर, त्या दिवशी निकाल, आणि त्या दिवशी कोणत्या वर्गात जायचं, खालच्या वर्गात जायचं की वरच्या वर्गात जायचं हे त्या दिवशी प्रभू ठरवेल. परीक्षा होण्याचा, परीक्षा प्रसंगाचा तो दिवस आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वरामध्ये आपल्याला जीवन जगायचंय. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायचं. पुढे उपदेश 1:15-16 वचनात परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपलेले आहे. तू जे केले ते तुला तसे करतील, तुझी करणी तुझ्या डोक्यावर उलटे. तो दिवस असा आहे, माणसाची कर्म माणसावर उलटतील. माणसाने जसं केले तसं त्याला मिळेल. तो दिवस आहे माणसाच्या कर्माप्रमाणे प्रतिफल मिळण्याचा तो दिवस. मग माणसाने चांगली कर्म केल्यात तर त्याला चांगलं प्रतिफल मिळेल, स्वर्ग. त्याने वाईट कर्म केल्यात तर त्याला वाईट प्रतिफल मिळेल, गंधक अग्नीचं सरोवर. बायबल सांगते तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला प्रतिफल देण्याचा तो दिवस आहे. तुमची कर्म तुमच्यावरच उलटणार आहे. आणि मात्र त्या दिवशी तुम्ही जी काही कर्म केलेले आहेत त्या दिवशी तो निकाल लागेल तुमच्या कर्माप्रमाणे. तो परमेश्वराचा दिवस समीप येते. भयंकर दिवस आहे बायबल सांगते. आणि या दिवशी प्रत्येकाचा न्याय होणार आहे. आताच वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची, परमेश्वराची आराधना करण्याची.